हॅलो एव्हरीवन. तर सुरू करूया पुढील प्रश्नापासून. ठीक आहे. तर हा आहे आपला कनिष्ठ भूवैज्ञानिक गट ब तांत्रिक सेवा म्हणजेच रिसेंटली झालेल्या जो डीजीएम होता, डायरेक्टर जनरल ऑफ माइन्स, बिलकुल क्वेश्चन पेपर त्यातला पुढील प्रश्न 41 ज्यामध्ये विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट द कन्व्हेन्शनल एफसीसी. सो फॉल्स कलर कंपोजिट बद्दल तुम्हाला 4 स्टेटमेंट्स दिलेले आहे. यापैकी कुठले स्टेटमेंट्स बिलकुल जे आहे करेक्ट आहे, फक्त एवढं विचारलेलं आहे. पहिलं विचारलं तुम्हाला टार्गेट जो आहे विथ हाय नियर इन्फ्रारेड रिफ्लेक्टन्स जो आहे तो ब्ल्यू अपियर होत असतो का. तर ऍक्च्युली एक प्रकारे नियर इन्फ्रारेड एफसीसी मध्ये तुम्हाला ठीक आहे एक प्रकारे ब्ल्यू नाही तर रेड अपियर होत असतो. ठीक आहे, तो पार्शली काही प्रमाणात स्टेटमेंट मधला जो पार्ट आहे तो ऑब्व्हियसली रॉंग आहे. दोज विथ हाय रेड रिफ्लेक्टन्स अपियर्स ग्रीन. तर रेड वाला जो एकतर प्रकारे रिफ्लेक्टन्स आहे तो तुम्हाला ग्रीन दिसतो का. तो हा ही गोष्ट खरी आहे. ठीक आहे. अँड दोज विथ द हाय ग्रीन रिफ्लेक्टन्स अपियर्स रेड. ठीक आहे, एक प्रकारे म्हटलेलं आहे की ग्रीन जो आहे तुम्हाला रेड मध्ये बिलकुल जो दिसतो का. तर नाही, ऍक्च्युली ग्रीन जो आहे तो आपल्याला ब्ल्यू रिफ्लेक्टन्स मध्ये बिलकुल जो आहे तो दिसतो. आता प्रत्येक ठिकाणी इथे रिफ्लेक्टन्स ठीक आहे प्रॉपरली इथे पण तुमच्यासाठी रिफ्लेक्टन्स. आता ज्यांचं रिमोट सेन्सिंग खूप चांगला आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न एक प्रकारे जो आहे तो क्षुल्लक आहे. इझिली तुम्ही 1, 2, 3, 4 पैकी आन्सर देऊ शकता. ज्यांना अजूनही रिमोट सेन्सिंग मध्ये कन्फ्युजन होतं, बेसिक टर्मिनॉलॉजीज मध्ये कन्फ्युजन होतं, हे फक्त त्यांच्यासाठी आहे. बघा रिफ्लेक्टन्स काय असतं तर रिमोट सेन्सिंग मध्ये ठीक आहे एक कारण एक प्रकारे रिफ्लेक्शन्सवरच जास्त प्रकारे बेसिक्स रिमोट सेन्सिंगचा आहे. त्यामध्ये रिफ्लेक्टन्स तुम्ही असं समजू शकता की हा एनर्जीचा एक रेशो आहे किंवा तुम्ही याला बिलकुल जो आहे फंक्शन ऑफ रेडियन्स पण बिलकुल एक प्रकारे जर समजू शकता. ठीक आहे, कम्प्लिटली बिलकुल. तर या पहिल्या ऑप्शन पैकी पहिलं जे काही पार्शल स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे आणि काही जे आहे ते करेक्ट आहे. एफसीसी एक बेसिक गोष्ट आहे जी बरेचदा विचारलेली आहे. तुम्ही त्याला एक प्रकारे लक्षात पण ठेवू शकता जसं की IRGR बिलकुल. ठीक आहे, इन्फ्रारेड ग्रीन आणि रेड हे काय होतात टर्न्स होतात एक प्रकार आरबीआर मध्ये बिलकुल किंवा आरबीजी मध्ये. RBG लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं इझी जातं. IRGR ठीक आहे इक्विव्हॅलंट असल्यामुळे बिलकुल. नियर इन्फ्रारेड जो आहे तो तुम्हाला रेड कलर मध्ये, ग्रीन ब्ल्यू मध्ये, रेड आणि जो आहे बिलकुल तुम्हाला ग्रीन मध्ये एफसीसी मध्ये आपल्याला बिलकुल दिसतो. ठीक आहे, हा सिक्वेन्स जरी तुमच्या लक्षात आला इनिशियली ज्यांचं रिमोट सेन्सिंग वीक आहे त्यांच्यासाठी, ज्यांचं वीक नाही आहे त्यांना ऑब्व्हियसली या गोष्टींची गरज नसते. सेकंड विचारलाय इन फॉल्स कलर कंपोजिट टार्गेट विथ हाय नियर इन्फ्रारेड रिफ्लेक्टन्स अपियर रेड. तो नियर इन्फ्रारेड मधला रेड आपल्याला दिसतो का, ही गोष्ट खरी आहे. इथून इथपर्यंत स्टेटमेंट करेक्ट आहे बिलकुल. ठीक आहे. नेक्स्ट, दोज विथ हाय रेड रिफ्लेक्टन्स ऑल्सो अपियर रेड. ठीक आहे, रेड रिफ्लेक्टन्स वाला पण रेडच दिसेल का, तर नाही, रेड रिफ्लेक्टन्स वाला आपल्याला टर्न होऊन ग्रीन दिसतो. मिड स्टेटमेंट जे आहे ते ऑब्व्हियसली रॉंग आहे. दोज विथ हाय ग्रीन रिफ्लेक्टन्स अपियर्स ब्ल्यू. तो ग्रीन जो आहे तो ब्ल्यू आपल्याला एक प्रकारे दिसतो बिलकुल. ठीक आहे. गिव्हन अस अ फॉल्स प्रेझेंटेशन ऑफ द टार्गेट. तर 2 पार्ट ऑब्व्हियसली ऑप्शन 2 मधले करेक्ट आहे पण एक कम्प्लिटली रॉंग आहे. आपल्याला कम्प्लीट सगळेच करेक्ट हवे आहेत. ठीक आहे, तो ऑप्शन 2 आणि ऑप्शन 1 दोन्ही रॉंग आहे. इन फॉल्स कलर कंपोजिट हे जे फुल फॉर्म आहे एफसीसीचा बरेच वेळा असे बेसिक गोष्टी सुद्धा विचारतात. टार्गेट विथ हाय नियर इन्फ्रारेड रिफ्लेक्टन्स अपियर्स रेड. तर नियर इन्फ्रारेड रेड दिसतो काय, हो ही गोष्ट खरी आहे. दोज विथ हाय रेड रिफ्लेक्टन्स अपियर्स ग्रीन. रेड वाला ग्रीन दिसतो, ही पण गोष्ट बिलकुल खरी आहे. आणि हाय ग्रीन रिफ्लेक्टन्स अपियर्स ब्ल्यू बिलकुल. ठीक आहे, तर 3 जो ऑप्शन 3 आहे त्यामधले कम्प्लीट जे स्टेटमेंट्स आहेत तिन्ही किंवा सब स्टेटमेंट्स आहेत ते सगळे करेक्ट आहे. फोर्थ मध्ये इन फॉल्स कलर कंपोजिट एफसीसी टार्गेट विथ हाय नियर इन्फ्रारेड रिफ्लेक्टन्स रेड. ठीक आहे, नियर इन्फ्रारेड रेड दिसतो. दोज विथ हाय रेड रिफ्लेक्टन्स ऑल्सो रेड. तर इथेच हे ऑप्शन्स बिलकुल जे आहे पुन्हा रॉंग होऊन जातं. तो ऑप्शन 3 जो आहे तो इथे करेक्ट आहे. ठीक आहे, एक प्रकारे बघूया डिटेलमध्ये याला. ओके, सो एफसीसी मध्ये फॉल्स कलर कंपोजिट मध्ये जनरली ठीक आहे रिझल्ट ऑफ द फॉल्स कलर फिल्म विच ब्ल्यू इमेज रिझल्ट फ्रॉम वर्ड फ्रॉम आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट रिफ्लेक्टिंग प्रायमरी ग्रीन. जो इनिशियली ग्रीन असतो तो ऍक्च्युली बिलकुल जो आहे ब्ल्यू मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, तुम्हाला इथे मिळून जाईल. जर लाईक ग्रीन चॅनल्स बिलकुल जो आहे तुम्हाला एक प्रकारे ब्ल्यू अपियर होईल, रेड वाला तुम्हाला ग्रीन अपियर होईल आणि नियर इन्फ्रारेड वाला बिलकुल जो आहे तुम्हाला रेड अपियर होईल बिलकुल. ठीक आहे, या प्रकारे सोप्या भाषेमध्ये कसं लक्षात ठेवायचं.
ठीक आहे, जिथे तुम्हाला रेड एरिया दिसतो आहे याचं मिनिंग आहे काही ना कुठे जो अपीरन्स आहे तो तुम्हाला नियर इन्फ्रारेडच्या कंटेक्समध्ये जनरली बिलकुल जो आहे तो घेतलेला आहे, या कंटेक्समध्ये जनरली असतो. ठीक आहे. सो एक प्रकारे शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचा IR GR. ठीक आहे. IR म्हणजे तुमचा नियर इन्फ्रारेड बिलकुल, आणि यांचं कन्व्हर्जन्स जे आहे FCC मध्ये RBG, नियर इन्फ्रारेड रेडमध्ये, ग्रीन ब्ल्यूमध्ये, आणि R यानी की रेड जो आहे तो तुमचा ग्रीनमध्ये तुम्हाला एक प्रकारे रिफ्लेक्टन्स होताना दिसेल बिलकुल. इथे ऑप्शन 3 जो आहे तो आहे करेक्ट. बघूयात पुढील प्रश्न. हा आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. ठीक आहे, ज्यामध्ये विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट मेथड फॉर डिराइव्ड नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स NDVI. यापूर्वी पण CSIR नेटचे जे कोणी एक्झाम्स देत असेल त्यांना पण माहित आहे, बरेचदा याच्या रिगार्डिंग क्वेश्चन्स वगैरे आलेले आहे. युझिंग द ऑप्टिकल अँड नियर इन्फ्रारेड बँड्स बिलकुल. ठीक आहे, त्याचा शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला एक प्रकारे म्हटलं तर फॉर्म्युला विचारलेला आहे की तुमचा जो नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स आहे, आता नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्सचं मिनिंग काय आहे, आणि इथे कंटेक्स्ट आहे ऑप्टिकल अँड नियर इन्फ्रारेड बँड्स. रिमोट सेन्सिंगचाच प्रश्न आहे. पुन्हा त्यांच्यासाठी आपण एक्सप्लेन करूयात ज्यांना रिमोट सेन्सिंग बद्दल अजूनही बेसिक क्लिअर नाही आहे किंवा खूप जरा कन्फ्युजन होतं. ज्यांना माहिती आहे ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी त्यांना माहित आहे की 1 2 3 4 पैकी काय बिलकुल जे आहे एक प्रकारे आहे. बघा, रिमोट सेन्सिंगमध्ये नॉर्मलाइज डिफरन्स आता इथे जो V आहे, द V स्टँड्स फॉर द व्हेजिटेशन, I स्टँड फॉर द इंडेक्स. तो हा एक व्हेजिटेशन इंडेक्स आहे, आणि कसा तो नॉर्मलाइज डिफरन्स मधला, तो दॅट नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स रिमोट सेन्सिंगमध्ये हा काय किंवा कुठल्या कंटेक्सनी तुम्ही वापरता. आता जनरली रिमोट सेन्सिंगची आहे ही एक सेन्सिंग टेक्निक आहे. ही जी NDVI आहे ही तुमच्या रिमोट सेन्सिंगचीच एक सेन्सिंग टेक्निक आहे. अच्छा, ही सेन्सिंग टेक्निक आपण का यूज करतो? ठीक आहे, एक प्रकारे दोन गोष्टीसाठी. जनरली एक प्रकारे बिलकुल जे आहे जे की तुमचे व्हेजिटेशन्स आहे, ठीक आहे, कारण व्हेजिटेशनच्या कंटेक्समध्ये आहे व्हेजिटेशनची डेन्सिटी. ठीक आहे, एक प्रकारे बिलकुल जर तुम्ही म्हटलं तर. आणि सेकंड जी काही एक प्रकारे हेल्थ आहे व्हेजिटेशनची पूर्ण, त्याची हेल्थ आणि त्याची बिलकुल जे आहे डेन्सिटी, हेल्थ आणि व्हेजिटेशनचीच डेन्सिटी बिलकुल. ठीक आहे, एक प्रकारे यांना इव्हॅल्युएट करण्यासाठी जनरली आपण जी सेन्सिंग टेक्निक रिमोट सेन्सिंगमध्ये वापरतो त्यालाच तुम्ही साध्या भाषेमध्ये नॉर्मलाइज डिफरन्स जे आहे व्हेजिटेशन इंडेक्स आपण म्हणतो. आता हा नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्सचा इथे तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय. याचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला इथे विचारलेला आहे. जो बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे असतो तो असतो आपला नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स इक्वल्स टू नियर इन्फ्रारेड मायनस रेड डिवायडेड बाय नियर इन्फ्रारेड प्लस रेड. बिलकुल हा जो नियर इन्फ्रारेड मायनस रेड आहे ना, यालाच दुसऱ्या भाषेमध्ये सिंपल भाषेमध्ये व्हेजिटेशन इंडेक्स पण म्हणतात. बघा, NDVI एक वेगळी गोष्ट आहे, VI एक वेगळी गोष्ट आहे. फक्त VI जर कधी विचारलं तर VI म्हणजे फक्त व्हेजिटेशन इंडेक्स जर फक्त कॅल्क्युलेट करायला लावला तर नियर इन्फ्रारेड मायनस रेड आपण कन्सिडर करतो. आणि याच्यातच अजून एक असतं RVI असतं. ठीक आहे, याला म्हणतो आपण रेशो ऑफ व्हेजिटेशन इंडेक्स. तर रेशो ऑफ व्हेजिटेशन इंडेक्स जनरली तुम्ही रेड बाय नियर इन्फ्रारेड घेता. ठीक आहे, तर तिन्ही गोष्टी वेगळ्या डिपेंड असते की काय विचारलं काय नाही विचारलंय. त्याच्यापैकी 4th ऑप्शन करेक्ट आहे, पण एकदा कन्फर्म करून घेऊया. ठीक आहे, सो ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहे -1 टू अप टू 0, 0 टू 0.33, 0.33 टू 0.66 अँड 0.66 टू 1, ह्या व्हॅल्यूज तुम्हाला काय सांगतात तर बघा, इथे खाली काही व्हॅल्यू माहिती दिलेली आहे. प्लांट डेड आहे की अलाइव्ह आहे की हेल्दी आहे. हेल्दी बद्दल आपण इथे ऑलरेडी गोष्टी केलो की प्लांट्स किंवा व्हेजिटेशन हेल्दी आहे की नाही, किंवा त्याची हेल्थ कशी आहे आणि त्या व्हेजिटेशनची डेन्सिटी कशी आहे याच्याबद्दलची जी सेन्सिंग टेक्निक आहे रिमोट सेन्सिंगमध्ये त्यालाच तुम्ही NDVI म्हटलेलं आहे. त्याचे काही पॅरामीटर्स असतात, साध्या भाषेमध्ये काही नंबर्स असतात. डेड प्लांट ऑर इनॅनिमेट ऑब्जेक्टसाठी हा जो NDVI नंबर आहे हा या रेंजमध्ये राहतो. अनहेल्दी प्लांटसाठी, मॉडरेटली हेल्दी प्लांटसाठी आणि व्हेरी हेल्दी प्लांटसाठी. साध्या भाषेमध्ये इथे पुन्हा हेल्दी शब्द जरी वापरलं तरी सुद्धा
ठीक आहे, काही गोष्टी एखाद्या इमेजमध्ये मेन्शन जरी नसल्या केल्या असल्या बिलकुल तरी त्याचं मिनिंग ते होत नाही. हेल्दी सोबत तुम्ही डेन्सिटी किंवा व्हेजिटेशन बिलकुल डेन्सिटी सुद्धा इथे काउंट करता बिलकुल. ठीक आहे, तर NDVR जनरली NIR मायनस रेड NIR प्लस रेड हा तुमचा एक बेसिक बिलकुल फॉर्म्युला आहे आणि या प्रकारे तुम्ही ह्या व्हॅल्यू जे आहे त्या कॅल्क्युलेट करता. त्याच्यावरून एखाद्या प्लांट किंवा व्हेजिटेशनची बिलकुल जो आहे हेल्थ, ठीक आहे, तो हेल्दी आहे, स्ट्रेस्ड आहे, इव्हन डेन्सिटी वाईज तो कसा आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्याची जी सेन्सिंग टेक्निक रिमोट सेन्सिंगमध्ये वापरतात तीच तुमचं NDVI आहे सोप्या भाषेमध्ये. तर NIR मायनस रेड आणि NIR प्लस रेड बिलकुल. तर NIR मायनस रेड डिवायडेड बाय NIR प्लस रेड हा तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे. हा सुद्धा ऑलरेडी याच्या अगोदर सुद्धा CSR नेट आणि बाकी ठिकाणी भरपूरदा विचारलेलं आहे. जिथे जिथे रिमोट सेन्सिंगचं काम पडतं किंवा ज्या ज्या एंट्रन्सेसमध्ये रिमोट सेन्सिंग हा पार्ट आहे तिथे ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे, बघूयात पुढील प्रश्न. ओके, हाय नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43 ज्यामध्ये विचारलेला आहे की इन GIS ड्युरिंग डिजिटायझेशन आर्क स्नॅप टॉलरन्स काय राहतं. ठीक आहे, आता इथे बघा बऱ्याचशा गोष्टी इथे एकत्र दिलेल्या आहे. डिटेल अनालिसिस आपण ते नंतर बघूया. एक प्रकारे सोप्या भाषेमध्ये या शब्दालाच हे जे आर्क स्नॅप आहे हा कम्प्लिटली सध्या तर तुमच्यासाठी एकच आहे, पण याचं पण आपण फोल्डिंग करूया बिलकुल. बघा आर्क एक डिफरंट टर्मिनॉलॉजीज बिलकुल जे आहे इथे रिमोट सेन्सिंगमध्ये जनरली किंवा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा GIS मध्ये वापरल्या जातात. जनरली आर्क तुम्ही अशा गोष्टींसाठी वापरता जिथे तुमच्याकडे व्हेक्टर डाटा असतो. दोन प्रकारचे डाटा राहतात, व्हेक्टर आणि रास्टर. आपण सध्या व्हेक्टर डाटाची बिलकुल जो आहे गोष्ट घेऊया. आता व्हेक्टर डाटा GIS मध्ये जनरली बिलकुल जो आहे एखादं लिनियर फीचर, एखाद्या पॉलिगॉनची बॉर्डर किंवा एखादं लोकेशन, ठीक आहे, एक प्रकारे बिलकुल. तर लोकेशन आपण असं म्हणतो लोकेशन ऑफ कुठलं एखाद्या लिनियर फीचरचं लोकेशन किंवा एखाद्या पॉलिगॉनची बॉर्डर रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्ही एक टर्म्स यूज करता ज्याला तुम्ही आर्क म्हटलेला आहे. याच सोबत एक अजून टर्म इथे बिलकुल जी आहे ऍड करण्यात आलेली आहे ज्याला आपण स्नॅप म्हटलेला आहे. आता स्नॅप सोबत एक अजून गोष्ट आहे ज्याला तुम्ही टॉलरन्स म्हणता. टॉलरन्स एक प्रकारे तुम्ही असं म्हणू शकता की ही मेजरमेंट आहे. ठीक आहे, काइंड ऑफ बिलकुल. सो एखादी गोष्ट किंवा आपण म्हणू शकतो की बाबा कुठलीही अमाऊंट बाय विच मेजरमेंट ऑफ व्हॅल्यू बिलकुल जी आहे ती एक कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम कॉज न करता जी व्हॅल्यू मोजल्या जाते त्याला तुम्ही टॉलरन्स म्हणता साध्या भाषेमध्ये बिलकुल. ठीक आहे, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला कुठल्याही प्रकारचा तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट न करता जी काही बिलकुल जी आहे एक प्रकारची व्हॅल्यू विदाउट कॉझिंग द प्रॉब्लेम जी आपण व्हॅल्यू मेजर करतो एक प्रकारे बिलकुल किंवा अमाऊंट जी आपण मेजर करतो त्याला आपण टॉलरन्स म्हणतो. आता या टॉलरन्समध्ये एक शब्द अजून ऍड होतो तो आहे स्नॅप टॉलरन्स बिलकुल. स्नॅपिंग टॉलरन्स जनरली आता इथे जी गोष्ट आहे ती स्ट्रेट लाईन्स मी याच्यासाठी काढल्या कारण व्हेक्टर डाटा जनरली तुम्हाला लोकेशन म्हटलं की जसं हे 2 पॉइंट्स आहे. ठीक आहे, तो वी कॅन से ते लिनियर एखादं फीचर होऊ शकतं 2 पॉइंट मधलं डिस्टन्स किंवा एखादा पॉलिगॉन असेल त्याची एखादी बॉर्डर असेल तो पण लिनियर झाला बिलकुल. तर स्नॅप टॉलरन्समध्ये जनरली आपण कन्सिडर करतो की स्नॅप टॉलरन्स काय राहू शकतं. तर स्नॅप टॉलरन्स एक वेक्टर डाटा आहे पण तो काय होऊ शकतो तो ऑब्व्हियसली डिस्टन्स एक प्रकारे बिलकुल जो आहे तुमच्याकडे पॉइंटर मधलं जे की बिलकुल तुमच्याकडे डिस्टन्स आहे जे एका फीचरवरून दुसरं फीचर किंवा दुसरं लोकेशन्स इंडिकेट करतं त्याला जनरली आपण स्नॅप टॉलरन्स वगैरे इथे म्हटलेलं आहे. आता या सगळ्यांमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की इन GIS ड्युरिंग डिजिटायझेशन करता असताना आर्क स्नॅप टॉलरन्स आता या 4 स्टेटमेंट पैकी कुठलं स्टेटमेंट बिलकुल जो आहे कंटिन्युएशन मध्ये फिट बसतं बिलकुल. हे आर्क स्नॅप टॉलरन्स अलाउ करतं का, अलाउ द एंड ऑफ द आर्क टू बी स्नॅप टू द एक्झिस्टिंग आर्क. ठीक आहे, एक प्रकारे असं होतं का. ठीक आहे, आता जर आर्क इमेज असेल तर अगोदर पहिले ते दाखवून देतो. ओके, तर जनरली आर्क स्नॅप टॉलरन्स ठीक आहे बिफोर आणि आफ्टरच्या कंटेक्समध्ये तुम्ही काय केलेलं आहे आर्क स्नॅप टॉलरन्समध्ये बिलकुल काही नाही. तुमच्याकडे जे काही पॉइंट्स आहेत जो काही तुमच्याकडे व्हेक्टर डाटा आहे इन कंटेक्स्ट ऑफ एक पर्टिक्युलर लोकेशनचा जो की लिनियर फीचर किंवा एखाद्या मेजर पॉलिगॉनचा जो बॉर्डर इंडिकेट करतो बिलकुल त्याच्यासाठीचा. तर आर्क स्नॅप टॉलरन्स काय राहतं. आर्क स्नॅप टॉलरन्स इज द डिस्टन्स अ न्यू आर्क विल बी एक्सटेंडेड. न्यू आर्क मीन्स न्यू आपला वेक्टर डाटा. सो न्यू आर्क विल बी एक्सटेंडेड टू इंटरसेक्ट विथ अन एक्झिस्टिंग आर्क. तर एक्झिस्टिंग आर्क सोबत न्यू आर्कनी बिलकुल जो आहे तो तुमचा एक प्रकारे वेक्टर डाटा एक्सटेंड केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे कुठं ना कुठे बिलकुल.
ठीक आहे, आणि तो इंटरसेक्ट सुद्धा झालेला आहे. यालाच तुम्ही आर्क स्नॅप टॉलरन्स म्हटलेला आहे बिलकुल साध्या भाषेमध्ये. ओके, सो मग GIS मध्ये आर्क स्नॅप टॉलरन्स अलाउ द एंड ऑफ एन आर्क टू बी स्नॅप्ड टू एन एक्झिस्टिंग. अगोदरच्याकडे तुमच्याकडे ऑलरेडी एक आर्क आहे, नवीन तुमच्याकडे एक आर्क आहे, ठीक आहे, त्याला कुठे ना कुठे प्रकारात बिलकुल जो आहे तुम्ही एक प्रकारे इंटरसेक्ट केलेला आहे का, तो हो. डिस अलाउ द एंड ऑफ द आर्क टू बी स्नॅप टू द एक्झिस्टिंग नाही. अलाउ द एंड ऑफ द आर्क टू बी स्नॅप टू द ऍडजस्टंट. इथे आता ऍडजस्टंटचं कुठलाही कंटेक्स नाही आहे, ठीक आहे. अलाउ द मिड पॉइंट ऑफ एन आर्क टू बी स्नॅप टू द एक्झिस्टिंग नाही, असं कुठलंच नाही आहे. तुम्ही असं म्हणू शकता की अलाउ द एंड ऑफ एन आर्क टू बी स्नॅप टू द एक्झिस्टिंग. आता एंड याच्यासाठी मिड किंवा हे कारण बरेच वेळा तुम्ही इथे पर्टिक्युलरली, ठीक आहे, जर तुम्ही वाचाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहित पडलं की तुम्ही एक हा वेक्टर डाटा स्पेसिफिकली बिलकुल जे आहे कुठलेही लोकेशन फीचर्स जसं की लिनियर फीचर, बॉर्डर ऑफ पॉलिगॉन साठीच वापरता. तर एखादी गोष्ट स्टार्टिंग आणि एंडिंग मध्ये तुम्ही ऑब्व्हियसली त्याची कंटिन्युटीज कन्सिडर करता, म्हणजे एंड पार्ट त्याचा बिलकुल जो आहे कन्सिडर करता, बिलकुल मिड पार्ट किंवा असं कुठलंही नाही, ठीक आहे. अँड दॅट्स वाय इथे एंड ऑफ एन आर्क टू बी स्नॅप टू एन एक्झिस्टिंग आर्क, ठीक आहे, हे अलाउ करतं GIS मध्ये. आता हे टॉलरन्सचे भरपूर प्रकार असतात, सध्याच्या मध्ये आपण जाऊ नाही. आर्क स्नॅप टॉलरन्स आहे किंवा फझी टॉलरन्स आहे, ग्रेन टॉलरन्स आहे, नोट स्नॅप टॉलरन्स आहे, रूट मीन स्क्वेअर एरर किंवा तुमच्याकडे टिक मॅच टॉलरन्स किंवा वेट टॉलरन्स आहे. तर भरपूर आहेत. त्याच्यापैकी आपल्याला एकच कंटिन्युटीमध्ये विचारलेलं होतं ना, ऑप्शन 1 जो आहे तो परफेक्टली तिथे स्टेटमेंट फिट बसतोय. ऑप्शन 1 जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. हा आहे पुढील प्रश्न 44, ज्यामध्ये विचारलेला आहे GIS मध्ये इज अ टर्म खालीलपैकी यूज टू डिस्क्राईब द जिओमेट्रिक वर्ड कडे फक्त लक्ष द्या. जिओमेट्रिक कॅरेक्टरिस्टिक. आता जिओमेट्रिक फीचर्स काय असतात कुठल्याही ऑब्जेक्टचे, तर जिओमेट्रिक कॅरेक्टरिस्टिक ऑन ऑब्जेक्ट विच डू नॉट चेंज अंडर द ट्रान्सफॉर्मेशन आर इंडिपेंडेंट ऑफ एन बिलकुल कोऑर्डिनेट सिस्टीम. कुठल्याही ऑब्जेक्टची जिओमेट्रिक कॅरेक्टर जे ऑब्व्हियसली ट्रान्सफॉर्म झाल्यानंतरही बदलले नाही पाहिजे, त्याला GIS मध्ये एक टर्म आहे जिओ कोडिंग म्हणून सांगा. कोड जिओ दोन शब्दाला जर समजा तुम्ही व्यवस्थित बघितलं, आता इथे कोडिंग मीन्स IT इंडस्ट्रीमधलं कोडिंग कन्सिडर नका करू. GIS मध्ये एक प्रोसेस असते, ठीक आहे. प्रोसेस एक प्रकारे सॉफ्टवेअरद्वाराच यूज करणारी प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, डाटाला कन्व्हर्ट करता. डाटा म्हटल्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये बिलकुल जिओ कोडिंगमध्ये तुम्ही कारण कंटेक्स असतो कोऑर्डिनेट सिस्टीमचा, इथे त्या कंटेक्समध्ये जर म्हटलं तर जिओ कोडिंग इज अ काइंड ऑफ प्रोसेस जो की जे ॲड्रेसेस असतात, ठीक आहे, जसं की स्ट्रीट ॲड्रेसेस आहे, त्याला ॲक्च्युली कन्व्हर्ट, ठीक आहे, कोडिंग आहे ना, त्याला कन्व्हर्ट करण्याचं काम करते. आणि कन्व्हर्ट कशामध्ये करते, ॲड्रेसेसला बिलकुल, जसं स्ट्रीट ॲड्रेस आहे एखादा, त्याला जिओ कोडिंगच्या मदतीने बिलकुल जे आहे जिओग्राफिक कोऑर्डिनेट, ठीक आहे, मध्ये किंवा जिओग्राफिकल कोऑर्डिनेट्स मधून नॉर्मल तुमचा जो एक स्ट्रीट ॲड्रेस असतो त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम जे करतं ते जिओ कोडिंग करतं. इथं कन्व्हर्जन होत आहे. तुम्ही म्हटलं आहे की ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर कुठले चेंजेस झाले नाही पाहिजे, ठीक आहे. एक प्रकारे ॲड्रेस एक रिटन फॉर्मॅट मधला एक डाटा असतो, ठीक आहे. तुम्ही वर्ड्समध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला कुठल्या ना प्रकारे बिलकुल जे कन्वर्ट करताय कुठे ना कुठे बिलकुल, ठीक आहे. आणि डायरेक्ट नसते मेथड, बिलकुल इनडायरेक्ट मेथड आहे. सो कुठेच मॅच नाही होत आहे. एक आहे टोपोलॉजी, तो हो GIS मध्ये टोपोलॉजीच ती टर्म आहे जी काइंड ऑफ बिलकुल जे आहे जिओमेट्रिक कॅरेक्टर कुठल्याही ऑब्जेक्टचं डिस्क्राईब करते जे की ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर सुद्धा बिलकुल बदलत नाही. कसं समोर बघूया, ठीक आहे. ग्रीड आणि ॲट्रिब्यूट पण त्याच कंटेक्समध्ये आपण म्हणू शकतो बिलकुल, ठीक आहे. ग्रीड काय असतं तर एक रेग्युलर स्पेसिंग, रेग्युलर, ठीक आहे, कमी जास्त जरी झालं असेल तरी एक प्रकारे रेग्युलर स्पेस रेक्टँग्युलर डाटा असतो तुमच्याकडे बिलकुल, त्याला तुम्ही ग्रिड्स म्हणता. डिफरंट कंटेक्समध्ये राहतो बिलकुल तो. ॲट्रिब्यूटला तुम्ही नॉन स्पेशल इन्फॉर्मेशन डाटा म्हणू शकता बिलकुल, ठीक आहे. तो इथे जो आहे परफेक्टली फिट जो टर्म किंवा जो वर्ड्स इथे यूजला होतोय बिलकुल, तो आहे टोपोलॉजी. जसंच्या तसं बुक्समधून बिलकुल जे आहे तो तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके, सो इन GIS topology is the term used to describe geometrical characteristic of object which do not change under the transformation and are independent of any coordinate system. ऑप्शन 2 जो आहे, तो आहे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन.
ठीक आहे. रेफरन्स बुक्स कुठल्या बुक्समधून जसं विचारण्यात आलेलं आहे किंवा जे काही आपण दाखवतोय. रिसेंटली लास्ट वीक झालेला जो 1 डे आपण GSJसाठी अपकमिंग होणाऱ्या एक्झामसाठी जो आपण क्रॅश कोर्स ऑफलाईन मोडमध्ये घेतलेला होता, तिथे जेवढे काही स्टुडंट्स प्रेझेंट होते सगळ्यांकडे आय थिंक आपण दिलेला आहे. ठीक आहे. तो होप जेवढे लोक प्रेझेंट होते त्यांच्याकडे सगळ्या नोट्स किंवा ह्या पेपरमध्ये सुद्धा जे काही विचारलेलं आहे त्याचे रेफरन्स बुक, पेज नंबर्स सगळे काही आहेत तिथून कलेक्ट करून घ्या. ठीक आहे. काही गोष्टी ज्यांच्याकडे कॉर्ड्स ड्राईव्हचा ॲक्सेस आहे, कॉर्ड्स ड्राईव्हर सुद्धा ऑलरेडी अवेलेबल आहेत गोष्टी. ह्युरिस्टिक क्वालिटेटिव्ह अप्रोच, स्टॅटिस्टिकल क्वालिटेटिव्ह अप्रोचेस अँड एक प्रकारे डिटर्मिनिस्टिक अप्रोचेस आर द मेथॉलॉजिकल यूज टू अनालाइज युझिंग GI. GISचं अप्लिकेशन जेव्हा तुम्ही जिओमॉर्फोलॉजीमध्ये घेता ना, टेक्निकली दोन थोडासा डिफरन्सेस आहे रिमोट सेन्सिंग अँड GIS मध्ये बिलकुल. ठीक आहे. पण ज्यांना कन्फ्युजन होतं म्हणून मी तो एक ऑब्लिक करून इथे ठेवलेला आहे. तो एक प्रकारे रिमोट सेन्सिंगमध्ये आणि GIS मध्ये किंवा या दोघांचं अप्लिकेशन जेव्हा तुम्ही जिओमॉर्फोलॉजीमध्ये घेता, जिओमॉर्फोलॉजीमध्ये, ठीक आहे, फिजिकल जिओलॉजी मी इथे नाही लिहित आहे. सो किंवा तुम्ही अप्लाइड जिओमॉर्फोलॉजीचे बुक्स वापरा किंवा वाचा, त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी जनरली मिळून जाईल. सो हे जे की ह्युरिस्टिक क्वालिटेटिव्ह अप्रोचेस असतात किंवा स्टॅटिस्टिकल क्वांटिटेटिव्ह अप्रोचेस असतात किंवा डिटर्मिनिस्टिक अप्रोचेस असतात, ह्या ज्या मेथडॉलॉजीज ह्या तुम्ही कशासाठी एक प्रकारे वापरता? लँडस्लाईड, अर्बन ग्रोथ, फॉल्ट मॅपिंग किंवा जॉईंट मॅपिंग. तर जनरली ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे ज्या आहेत एक प्रकारे लँडस्लाईडसाठी वापरतो. ठीक आहे. लँडस्लाईड अनालिसिससाठी आता इथे प्रत्येक गोष्ट एक वेगळी आहे. मीन्स ओके, जसं की सगळ्यात पहिले म्हटलेलं आहे की ह्युरिस्टिक क्वालिटेटिव्ह अप्रोचेस. बिलकुल ठीक आहे. तर हा अप्रोच म्हणजे काय नेमकं? तर साध्या भाषेमध्ये जर म्हटलं बिलकुल, सो एक प्रकारे हा न्यूमेरिकल मॉडेल्स असतो. लँडस्लाईडमध्ये तुमच्याकडे डिफरंट मॉडेल्स असतात. बिलकुल जनरली सोप्या भाषेमध्ये जर म्हटलं बिलकुल, जिओलॉजीमध्ये जसं की स्लोप, जिओलॉजी, लँड यूज, रेनफॉल, ठीक आहे, याच्याबद्दलचे जे काही काम वगैरे असतात ते ह्युरिस्टिक क्वालिटेटिव्ह अप्रोचेसमध्ये होतात. बिलकुल. सो बेस्ड ऑन एक्सपर्ट जे नॉलेज असतात किंवा सब्जेक्टिव्ह जजमेंट असतात, रॅदर दॅन न्यूमेरिकल मेथड, जे काही मेथड्स वगैरे आहे किंवा मॉडेल्स वगैरे आहे, त्यांना ॲक्च्युली ह्युरिस्टिक क्वालिटेटिव्ह अप्रोचेसमध्ये बिलकुल जे आहे घेतलं जातं. बिलकुल. आता याच्यामध्ये तुमच्याकडे दोन गोष्टी आहेत. ठीक आहे. ज्यांना डिटेल पाहिजे त्यांच्यासाठी, ज्यांना नाही ते लोक ऑब्व्हियसली हा पार्ट स्किप करू शकतात. इथे जसं इथं म्हटलेलं आहे की ह्युरिस्टिक अप्रोच हा एक प्रकारे क्वालिटेटिव्ह आहे, स्टॅटिस्टिकल हा क्वांटिटेटिव्ह आहे, डिटर्मिनिस्टिक अप्रोच हा कसा आहे? तर याला एक प्रकारे आपण मेकॅनिस्टिक अप्रोच असं म्हणू शकतो. काय होतं की याच्यामध्ये मेकॅनिस्ट अप्रोचमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त डाटाची रिक्वायरमेंट असते. बिलकुल ठीक आहे. डाटा रिक्वायरमेंट जनरली मोठ्या इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्समध्ये किंवा साईट स्पेसिफिक अनालिसिसमध्ये खूप जास्त प्रमाणात. स्टॅटिस्टिकल क्वांटिटेटिव्ह अप्रोचेसमध्ये बिलकुल जे आहे कम्पेअर टू द डिटर्मिनिस्टिक तुमचा मेकॅनिस्ट अप्रोच थोडासा कमी प्रमाणात डाटा लागतो आणि सगळ्यात कमी बिलकुल जे आहे ह्युरिस्टिक क्वालिटेटिव्ह अप्रोचेसमध्ये तुम्हाला सगळ्यात कमी डाटाची गरज असते. बिलकुल. कारण इथे काय होते, इनिशियल हजार्ड असेसमेंटमध्ये किंवा एक्सपर्ट जजमेंट किंवा बेस मॅपिंगमध्ये तुम्ही स्पेसिफिकली ह्युरिस्टिक क्वालिटेटिव्ह अप्रोचेस वापरता. बिलकुल ठीक आहे. कम्प्लिटली एक प्रकारे जनरली जे लॉजिस्टिक रिग्रेशन्स असतात किंवा ज्याला वेट ऑफ बिलकुल जे आहे एव्हिडन्सेस म्हणतात किंवा एक प्रकारे फ्रिक्वेन्सी रेशोज वगैरे जे असतात, इथे मोस्ट कॉमनली ह्युरिस्टिक क्वालिटेटिव्ह अप्रोचेस वापरल्या जाऊ शकतात. बिलकुल ठीक आहे. याचे काही ॲडव्हान्टेजेस पण असतात, काही याचे बिलकुल जे आहे डिसॲडव्हान्टेजेस पण असतात. सोप्या भाषेमध्ये म्हटलं तर खूप डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये थोडंसं न गेलेलंच. बिलकुल बरं. ओके. सो डिफरंट मेथड्स असतात ह्या सगळ्या. इन शॉर्ट एवढं डिटेल तर विचारलेलं नाही आहे, पण हां ठीक आहे, लँडस्लाईडसाठी तुम्ही बिलकुल जे आहे वापरता. ओके. किंवा सोप्या भाषेमध्ये तुम्ही असे सांगू शकता, जर कधी प्रश्न आला तर ह्युरिस्टिक क्वालिटेटिव्ह अप्रोचेस कधी वापरल्या जाऊ शकते, जर तुमच्याकडे गिवन लँडस्लाईड बद्दलचा डाटा जर खूप जास्त लिमिटेड असेल तर.
सफिशियंट डाटा ते कधी राहील, जेव्हा तुमच्याकडे याच्या अगोदर जर लँडस्लाईड झाली, यानी की पास्टमध्ये जर काही लँडस्लाईडचा जर डाटा तुमच्याकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही स्टॅटिस्टिकल क्वांटिटेटिव्ह अप्रोचेस ही मेथड वापरू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्याकडे खूप डिटेलमध्ये जिओ टेक्निकल डाटा अवेलेबल आहे सगळ्या लँडस्लाईडचा. इन दॅट केस यू कॅन यूज तुमचा डिटर्मिनिस्टिक मेकॅनिस्टिक अप्रोच मेथड. बिलकुल ओके. डिफरंट ज्या मेथड आहे फॉर लँडस्लाईड, ह्या रिमोट सेन्सिंगच्याच मेथड आहे ज्या तुम्ही जिओमॉर्फोलॉजीमध्ये लँडस्लाईडसाठी अप्लाय करता. ठीक आहे. तो ऑप्शन 1 जो आहे तो इथे करेक्ट आहे. थोडंसं जास्त डिटेलमध्ये इथे नाही जाऊया. ओके. हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46 ज्यामध्ये विचारलाय की सबमरीन. ठीक आहे. सबमरीन वर्डकडे लक्ष द्यायचं. ग्राउंड वॉटर. ठीक आहे. मीन्स ओशन बॉडीच्या किंवा नियर शोरच्या पण खाली जे ग्राउंड वॉटर वगैरे आहेत ते फक्त. ठीक आहे. एक्झॅक्ट डिटेल जे डेप्थ ऑफ ओशन आहे त्याच्या खाली नाही. सो सबमरीन ग्राउंड वॉटर डिस्चार्ज इन कोस्टल वॉटर्स बिलकुल कॅन बी बेस्ट डिटेक्टेड युजिंग. बिलकुल. तर हा तुमचा कोस्टल रिजन आहे. ठीक आहे. दिस इज द नियर शोर आणि इथे पण काही तुमच्याकडे ग्राउंड वॉटर असेल. ठीक आहे. ऑब्व्हियसली इथं द डेप्थ तुमची 6 किलोमीटरपर्यंत जाते, इथली गोष्ट नाही, चालूच नाही आहे. तर नियर शोर एरिया जिथे काही प्रमाणात तुमच्याकडे थोडंसं जे आहे एक प्रकारे प्रेझेन्स ऑफ जो आपण म्हणू शकतो की कम्प्लिटली ओशन वॉटर आहे. ठीक आहे. कोस्टल लँडफॉर्मच्या एरियामध्ये तिथे जे खाली ग्राउंड वॉटर प्रेझेन्स आहे, याला वरती तर तुमच्याकडे ओशन वॉटर आहे, सी वॉटर आहे, त्याच्या खाली सुद्धा जे ग्राउंड वॉटर आहे ते तुम्ही कुठल्या टेक्निकने फाइंड आउट करता. नियर इन्फ्रारेड इमॅजिनरीने, रडार इमॅजिनरीने, थर्मल इमॅजिनरीने की लिडार इमॅजिनरीने. बिलकुल. नियर इन्फ्रारेड इमॅजिनरी तुम्ही कधी वापरता? जनरली व्हेजिटेशनसाठी किंवा वॉटर बॉडीसाठी सुद्धा तुम्ही वापरता आपण. बिलकुल. पण प्रॉब्लेम काय, इथे तुमच्याकडे ओशन वॉटर आहे, खाली ग्राउंड वॉटर आहे. दोन्ही वॉटरमध्ये ऑब्व्हियसली सॅलिनिटी ही ती गोष्ट वेगळीच असते, पण याच्यापैकी कुठलीच गोष्ट सॅलिनिटी फाइंड आउट नाही करत. पण दोन्ही वॉटरमध्ये, ग्राउंड वॉटरमध्ये आणि तुमच्या या ओशन वॉटरमध्ये टेम्परेचर डिफरन्स खूप जास्त असतो. ठीक आहे. आता हा टेम्परेचर डिफरन्स एक प्रकारे जर म्हटलं यानी की सबमरीन. ठीक आहे. दिस वन इज युअर सबमरीन ग्राउंड वॉटर ना. हा जो सबमरीन वॉटर डिस्चार्ज आहे हा एक प्रकारे कोल्डर पण राहू शकतो, वॉर्मर पण राहू शकतो. हे डिपेंड करते सीझनवर, हे डिपेंड करते लोकेशनवर. कॉन्स्टंट तर नाही राहू शकत. बिलकुल. कधी कोल्डर होऊ शकतो कम्पॅरेटिव्ह टू द सराउंडिंग. हे ग्राउंड वॉटर कम्पेअर टू द सराउंडिंग बिलकुल जो आहे तुमचं सी वॉटर त्याच्या कम्पॅरेटिव्हमध्ये कोल्ड पण असू शकतं, वॉर्म पण असू शकतं. हे डिसाईड होते तुमच्या सीझन्सवर, तुमच्या लोकेशन्सवर. ह्या जर गोष्टी जर तुम्ही जर लक्षात नाही घेतल्या, सीझन किंवा लोकेशन, तर कोणी म्हणेल की फक्त कोल्डच असते, कोणी म्हणेल फक्त वॉर्मच असतं. बिलकुल. ठीक आहे. सो या कंटेक्समध्ये नियर इन्फ्रारेड इमेज जे आहे व्हेजिटेशन्स आणि वॉटर बॉडी डिटेक्ट तर करते, पण हा जो टेम्परेचर डिफरन्स असतो, ग्राउंड वॉटर किंवा सराउंडिंग वॉटर कोल्ड पण होऊ शकतं कम्पेअर टू द सराउंडिंग किंवा वॉर्म पण होऊ शकतं कम्पेअर टू द सराउंडिंग. हा टेम्परेचर डिफरन्स नियर इन्फ्रारेड इमॅजिनरीज कधीच तुम्हाला डिटेक्ट करून देऊ शकत नाही. वॉटर बॉडी डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा नियर इन्फ्रारेड वापरलं जातं, पण टेम्परेचर डिफरन्ससाठी कधीच वापरलं जात नाही. रडार इमेज जनरली बिलकुल जे आहे सरफेसचा जो रफनेस असतो किंवा जी टोपोग्राफी असते त्याच्यासाठी तुम्ही वापरता. थर्मल इमॅजिनरी नावातच थर्मल आहे. ठीक आहे. साध्या भाषेमध्ये इथे तुम्ही टेम्परेचर डिफरन्स बद्दल खूप तुम्हाला डिटेल सगळ्याच बुकमध्ये जनरली मिळून जाईल. लिडार जनरली टोपोग्राफी किंवा जे बॅथेमॅट्रिक मॅपिंग्स असतात ना, तेव्हा तुम्ही लिडार इमॅजिनरीज यूज करता. थर्मल इमॅजिनरीज जो पार्ट आहे जो तुम्हाला समुद्राच्या नियर शोर किंवा कोस्टच्या जवळ जे समुद्राचं पाणी आहे त्याच्या खालचं ग्राउंड वॉटर शोधण्यासाठी मदत करू शकतं. ऑप्शन 3 जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47 ज्यामध्ये विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली रिलेटेड टू ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन युझिंग द मॅग्नेटिक मेथड ऑफ जिओफिजिकल सर्वे. पहिली गोष्ट, जो मॅग्नेटिक मेथडनी एक प्रकारे आपण म्हणू शकतो की ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन करतात का, तर हो करतात. बिलकुल. ठीक आहे. असं काही नाही की मॅग्नेटिक मेथडमुळे ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन वगैरे करत नाही, अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. ओके. आता जनरली त्याच्यापैकी काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. स्टेटमेंट्स खूप भयंकर प्रकारात अरेंज केल्यामुळे होऊ शकते कोणाला कन्फ्युजन्स असेल. तर जनरली ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशनमध्ये
मॅग्नेटिक मेथडमुळे, ठीक आहे, एक प्रकारे खाली दिलेल्या स्टेटमेंटपैकी कुठलं स्टेटमेंट करेक्टली रिलेट करतं. सो ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशनमध्ये जी मॅग्नेटिक मेथड आहे, डिटरमाइंड सबसर्फेस स्ट्रक्चर ऑफ द लार्ज ग्राउंड वॉटर बेसिन, तो सबसर्फेस स्ट्रक्चर हे एक प्रकारे डिटरमाइन करतं ना, ठीक आहे. मॅग्नेटिक मेथड has been extensively applied in exploration for oil to study the structure and the tectonics of the large basins. तो बिलकुल सबसर्फेस जे स्ट्रक्चर्स आहे त्यांना सुद्धा डिटरमाइन करण्यासाठी तुम्ही एक प्रकारे मॅग्नेटिक मेथड ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन मध्ये तुम्ही वापरता. पण त्याच्या समोरचं काय, ट्रेसिंग टेक्टॉनिकली डिस्टर्ब झोन, बिलकुल ठीक आहे, एक प्रकारे. सो टेक्टॉनिकली डिस्टर्ब झोन म्हणजे काय असतं, टेक्टॉनिकली, आणि तो एरिया कम्प्लिटली डिस्टर्ब आहे. तर हे कधी होऊ शकतं, जेव्हा तिथे कुठल्या प्रकारचे फॉल्ट्स आहेत, तिथे फ्रॅक्चर्स आहे किंवा फ्रॅक्चर झोन आहेत, बिलकुल. तर ते झोन ट्रेस होतात का, फाइंड होतात का, बिलकुल. तर हा ऑब्व्हियसली तुमच्या स्ट्रक्चरचा तो पार्टच आहे कम्प्लिटली, बिलकुल. तर हा ही गोष्ट खरी आहे. डिटरमाइन द आयरन कंटेंट इन द ग्राउंड वॉटर बेसिन, बिलकुल. तर जनरली मॅग्नेटिक मेथड पाण्यामधलं तर नाही, हां दगडांमधलं मिनरल्समधलं आयरन कंटेंट नक्की शोधू शकता, ठीक आहे. आयडेंटिफाय द पोरोस रॉक इन द सबसर्फेस, बिलकुल नाही. पोरोसिटीसाठी तुम्ही कधीच मॅग्नेटिक मेथड्स, मॅग्नेटिक सर्वे करत नाही. आयडेंटिफाय द मॅग्नेटिक अॅनोमली ड्यू टू द कंटॅमिनेटेड ग्राउंड वॉटर, नाही. तुम्ही कंटॅमिनेटेड ग्राउंड वॉटरसाठी मॅग्नेटिक सर्व्हिस कधीच करत नाही, बिलकुल, ठीक आहे. मॅपिंग ऑफ सॉइल मॉइश्चर, बिलकुल नाही. डिटरमाइन द सबसर्फेस डाईक्स, तो सबसर्फेस डाईक्स काइंड ऑफ आपण एखाद्या स्ट्रक्चरच्या अंदर तर कन्सिडर करू शकतो एक प्रकारे. ट्रेसिंग लाईमस्टोन केव, लाईमस्टोन केवसाठी जनरली कुठल्याच प्रकारे मॅग्नेटिक मेथडसाठी तुम्हाला आयरनचं प्रेझेन्स किंवा कुठल्या गोष्टीचा काही ना काही रेफरन्स हवा ना, तर तिथे लाईमस्टोन केवचा कुठेच रेफरन्स येत नाही. म्हणून स्टेटमेंट ऑप्शन 1 मधले हे जे दोन वेगळे स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहे ते कुठे ना कुठे इथे परफेक्टली एक प्रकार आपण म्हणू शकतो करेक्टली रिलेट करतात या मेथड्सला. ऑप्शन 1 जो आहे तो इथे करेक्ट होतोय. बघूयात नेक्स्ट वन. ओके, सो हा आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48, ज्यामध्ये विचारलेला आहे की द एक्सप्रेशन रिलेटेड टू पोरोसिटी ऑफ रॉक फॉर्मेशन. तर पोरोसिटी ऑफ रॉक फॉर्मेशन एन बुक्स वाचलं तर यालाच जनरली बरेच ठिकाणी आपण हायड्रोच्या वेळेस पण बरेचदा सांगितलेलं आहे. एक जनरली आपण इटाने इंडिकेट करतो, कोणी जनरली बिलकुल जे आहे थिटाने, किंवा कोणी बिलकुल जनरली फायने इंडिकेट करते. इटा जर नसेल सिम्बॉल तर एन इंडिकेट करून देतात, ठीक आहे. तर इट्स जनरली युअर पोरोसिटी. तुमच्याकडे सिमेंटेशन फॅक्टर आहे, फॉर्मेशन, ठीक. फॉर्मेशन रेजिस्टिव्हिटी म्हणजे तुमच्या रॉक किंवा मिनरल किंवा सॉइलची रेजिस्टिव्हिटी, ठीक आहे, एक प्रकारे. आणि फॉर्मेशन वॉटर रेजिस्टिव्हिटी, तर पाण्याची रेजिस्टिव्हिटी बिलकुल जी आहे तुम्हाला इथे गिव्हन दिलेली आहे. सो हे कुठल्या एक्सप्रेशनमध्ये मेन्शन केले जाते आणि तो एक्सप्रेशन यापैकी कुठल्या एक्सप्रेशनद्वारे बिलकुल जे आहे रिलेट केले जातं. ऍक्च्युली त्यालाच तुम्ही म्हणता आर्चिज लॉ, ठीक आहे, एक प्रकारे. आता आर्चिस लॉ मध्ये तुम्हाला इथे पोरोसिटी ऑफ रॉक फॉर्मेशन एन वेगळं दिलेलं आहे, सिमेंटेशन फॅक्टर बिलकुल जो आहे ते वेगळा दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी एन टू द पॉवर एन आहे. एन टू द पॉवर एन म्हणजे बिलकुल जे आहे इथं असते पोरोसिटी रेस टू द एक्सपोनंट ऑफ एम आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. अँड दॅट पोरोसिटी एक प्रकारे तुम्ही, आणि हा याचे तुम्हाला आर्चिस लॉचे बिलकुल तुम्हाला खूप सारे वेगळे व्हर्जन्स थ्रू आउट द कम्प्लीट बुक्स मिळतील. तुम्ही एक्सप्लोरेशनचे बुक्स बघा, पेट्रोलियमचेच बघा, ठीक आहे, एक प्रकारे डिफरंट इव्हन हायड्रोचे काही सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला नाही मिळणार. तर त्यामध्ये तुम्हाला हे जे कंटेक्स्ट आहे, ठीक आहे, एक प्रकारे आर्चिसचे, तो डिफरंट फॉर्ममध्ये तुम्हाला हे मिळेल. होऊ शकते की तुम्हाला ॲज इट इज फॉर्म किंवा ॲज इट इज कंटेक्स्टमध्ये मिळणार फॉर्म्युला. पण जर तुम्ही बुक्स वाचत असाल, पॅराज वाचत असाल, तर तुम्हाला माहित पडेल की रेफरन्स तोच आहे, रेफरन्स काही बिलकुल जे आहे वेगळं नाही आहे बिलकुल. तर आर्चिस लॉ मध्ये जनरली बिलकुल जे आहे आपण जे पोरोसिटी रेस टू द एक्सपोनंट एम आपण ज्याला म्हणतो, हे सोप्या भाषेमध्ये इंडिकेट केलं जातं तुमच्या वॉटरची रेजिस्टिव्हिटी डिवायडेड बाय बिलकुल जे आहे तुमच्या फॉर्मेशन म्हणजे त्या रॉक किंवा तो मिनरल किंवा त्या सॉइलची रेजिस्टिव्हिटी बिलकुल द्वारा. हे आहे सोपं एक्सप्रेशन जे रेफरन्स करतं इथे. ऑप्शन 2 जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट.
ओके, इथे पण सेम गोष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49 बघा. तुम्ही जिओफिजिक्सचे बुक वाचा की एक्सप्लोरेशन जिओलॉजी किंवा एक्सप्लोरेशनचे तुम्ही बिलकुल जे बुक्स वाचा, मल्टिपल बुक्समध्ये स्लंबर्जर कॉन्फिगरेशनचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला थोडेसे बदललेले दिसले का? कारण प्रत्येक ऑथर आपल्या प्लॅगरिझममुळे, ठीक आहे, आपल्या सोयीनुसार थोडेफार चेंजेस करतो. बिलकुल लेटरिंग्समध्ये, लेबलिंग्समध्ये ऑथर्स करतात. त्याच्यामुळे कन्फ्यूज वगैरे व्हायची गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्ही एक पर्टिक्युलर एक बुक घ्या, दुसरी घ्या, तिसरी घ्या, नाहीतर असं म्हणसाल की प्रत्येक बुकमध्ये, एका बुकमध्ये दिला तो करेक्ट आहे, दुसऱ्या बुकमध्ये दिला तो रॉंग आहे, असं काहीच नाही आहे. तुम्ही जर त्याला सॉल्व्ह करून जर बघसाल तर माहीत पडेल की त्याचं सगळ्यांचं मिनिंग एकच आहे. एखाद्या बुकमध्ये तुम्हाला एक स्लंबर्जर जे कॉन्फिगरेशन ॲरेज आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला π/4 दिसेल, कुठे तुम्हाला फक्त पाय दिसेल, कुठे π/2l दिसेल, तर कुठे बिलकुल जे आहे तुम्हाला एक प्रकारे ट्वाईस पाय दिसेल. तर जर तुम्ही त्याला पुन्हा व्यवस्थित जर सॉल्व्ह करत असाल तर तेव्हा तुम्हाला कळेल की हा सगळे पार्ट बिलकुल जे आहे एकाच ठिकाणी आहे. इथे पण तोच प्रकारे तुम्हाला विचारलेला आहे, दुसरं काही नाही आहे. ठीक आहे, स्लंबर्जर अरेंजमेंटमध्ये रेझिस्टिव्हिटी एल जो आहे कॅपिटल एल इज अ डिस्टन्स बिटवीन द करंट इलेक्ट्रोड. बिलकुल तो करंट इलेक्ट्रोडच्या मधातलं डिस्टन्स बिलकुल जे आहे एल आहे, दिलेला आहे. ए इज द डिस्टन्स बिटवीन द टू इनर पोटेन्शियल, दोन पोटेन्शियल मधलं बिलकुल जे आहे ए आहे. ठीक आहे, ॲपरंट रेझिस्टिव्ह बिलकुल जी तुम्हाला दिलेली आहे रो ए फॉर अ मेजर्ड रेझिस्टन्स आर इक्वल्स टू बिलकुल जे व्होल्टेज अपॉन करंट इज गिवन बाय. ते कशाने तुम्ही जनरली बिलकुल जे गिवन करता किंवा सांगता. तर π/4 आहे, 4 पाय नाही आहे. थोडंसं शांततेनं बिलकुल जेवढे काही आहे ते तुम्ही डिफरंट फॉर्म किंवा बेसिक फॉर्म किंवा प्युअर फॉर्म ऑफ दिस फॉर्म्युला बिलकुल तुम्ही बघू शकता. ठीक आहे, एक प्रकारे. सो प्युअर फॉर्म मीन्स जनरली जे तुम्ही बिलकुल जे आहे रो इक्वल्स टू πl मायनस ए डिवायडेड बाय बिलकुल ए मल्टिप्लाइड बाय VI, जो बेसिक फॉर्म आपण म्हणतो याचा तो. आणि दिस वन इज मॉडिफाईड बाय इच. थोडंसं बिलकुल जे चेंजेस कशासाठी तर प्लॅगरिझमसाठी, कॉपीराईटसाठी थोडेसे फार चेंजेस प्रत्येक ऑथर. आता स्लंबर्जर यांनी स्वतःचा एक फॉर्म्युला काढला आहे तर तो स्टँडर्ड असायला हवा, बिलकुल असायला हवा. पण ह्या गोष्टी तुम्हाला जशाच्या तशा बरेच वेळा करण्यास थोडंसं टाळाटाळ करतात. दुसरी गोष्ट, काही कंडिशन प्रत्येक बुकमध्ये काही कंडिशन दिल्या आहेत, जसं की एल इज टू लार्ज दॅन द स्मॉल एल ऑर अदर थिंग्स. तर अशा कंपॅरिझन मध्ये सुद्धा थोडेसे फॉर्म्युले मॉडिफाईड केलेले आहे. चेंज नाही म्हणू शकत तुम्ही, काही ना काही प्रमाणात मॉडिफाय केले आहे. प्रत्येक मॉडिफिकेशनचे रिझन्स, ठीक आहे, एक प्रकारे केसेस स्टडी सोबत बिलकुल जो आहे मॅक्झिमम सगळ्याच बुकमध्ये दिलेला आहे. त्यापैकी जर समजा बघितलं तो इथे तुमच्याकडे 2πl² - a² डिवायडेड बाय 4a, ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय तुमचा VI म्हणजे व्होल्टेज बाय बिलकुल करंट जो आहे तो. टोटल जर सगळे जर सॉल्व्ह करत बसलो आपण तर इथे कुठे ना कुठे मॅच होतोय. ओके, बघूयात नेक्स्ट वन. हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. विच वन ऑफ द फॉलोइंग मेथड इज रिलेटेड टू द इंटरसेप्शन ऑफ व्हर्टिकल इलेक्ट्रिकल साउंडिंग कर्व. ठीक आहे, एक प्रकारे तर सॉरी इंटरप्रिटेशन. सो या तुमच्याकडे काही मेथड दिलं जसं की टाइम डिस्टन्स कर्व. आता तुमच्याकडे जनरली बिलकुल जेव्हा टाइम डिस्टन्स कर्व तुम्ही कुठे वापरता, सिस्मिक सर्व्हेजमध्ये. हे काय आहे, व्हर्टिकल इलेक्ट्रिकल कर्व्स, व्हर्टिकल इलेक्ट्रिकल साउंडिंग्स तुम्ही कुठे वापरता, रेझिस्टिव्हिटी सर्व्हेजमध्ये बिलकुल. सो रेझिस्टिव्हिटी सर्व्हेज आणि सिस्मिक सर्व्हेचा काही संबंध नाही. ऑक्झिलरी पॉईंट चार्ट मेथड तुम्ही रेझिस्टिव्हिटी जे सर्व्हिस करता म्हणजे व्हर्टिकल इलेक्ट्रिकल साउंडिंग करता बिलकुल तिथे तुम्ही जनरली वापरता. ठीक आहे, कसे कुठल्या कंटेक्समध्ये बघूया. बिलकुल क्रॉस होल मेथड्स जनरली बिलकुल जे आहे आपण इथे वापरत नाही. क्रॉस होल्स मेथड जनरली बिलकुल जे आहे सिस्मिक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्या व्हेलोसिटीजसाठी तुम्ही जनरली वापरतात. प्रोफाइलिंग मेथड आणि VES अल्टरनेटली व्हर्टिकल इलेक्ट्रिकल साउंडिंग आणि प्रोफाइलिंग, थोडंसं जर बुकमध्ये जर तुम्ही पॅराज वाचले तर यांना अल्टरनेटली ऑर मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही मेथड्स म्हणता तेव्हा एक्झॅक्ट कुठल्या मेथडच्या कंटेक्समध्ये जनरली बिलकुल जे विचारलेलं आहे याचं क्लॅरिफिकेशन इथे नाही. एक कॉन्ट्रडिक्टरी क्वेश्चन असं होऊ शकतं की जिथे बऱ्याच जणांना बिलकुल जे प्रोफाइलिंग मेथड व्हर्टिकल इलेक्ट्रिकल साउंडिंगलाच बरेचदा किंवा बरेच कंटेक्समध्ये बऱ्याच बुकमध्ये बऱ्याच ऑथरद्वारा जर बुक वाचत असाल तर, जर तुम्ही बुक नाही वाचत आणि तुम्हाला इंटरनेटवरून जर तुम्ही MCQ सॉल्व्ह करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हे प्रश्न कधी पडणार नाही. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी होऊ शकते की प्रोफाइलिंग मेथड खूप एक लिमिटपर्यंत असं वाटेल की हा हे कुठं ना कुठे करेक्ट आहे. पण याच्या व्यतिरिक्त ऑक्झिलरी पॉईंट चार्ट मेथड जी असते ना ती पण तुम्ही VS मध्ये व्हर्टिकल इलेक्ट्रिकल साउंडिंग्समध्ये ऑब्व्हियसली आपण जनरली वापरतो. ठीक आहे, सो 2 and 3 layer master curves and auxiliary point diagram for vertical electrical sounding using the Venner configuration जनरली आपण इथे वापरतो.
द इंटरप्रिटेशन ऑफ रेजिस्टिविटी कर्व ओवर द एक तरह से मल्टी लेयर्ड स्ट्रक्चर मे अल्टरनेटली बी परफॉर्म बाय द पार्शियल कर्व मॅचिंग बिलकुल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑक्झिलरी कर्व थोडंसं जास्त प्रमाणात वापरता बिलकुल. तर बघा मेथड जेव्हा तुम्ही म्हणता तर ही मेथड आपण वापरतो, याला तुम्ही मेथड वर्ड न वापरता याला अल्टरनेट एक तुम्ही त्याला नाव म्हणू शकता. तिथे ते कन्फ्युजिंग थोडंसं होऊ शकतं. तो ऑक्झिलरी पॉईंट चार्ट मेथड जी आहे ती तुम्ही जनरली व्हीएस कर्व इंटरप्रिटेशनसाठी जनरली वापरता. ओके, ऑप्शन 2 जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके, हाय नेक्स्ट क्वेश्चन नंबर 51 ज्याच्यामध्ये विचारलेला आहे की हायड्रोलॉजिक जी सायकल असते त्यामध्ये काय राहतं. इव्हॅपोरेशन होतं का? हो, इव्हॅपोरेशन होतं. ठीक आहे, त्यानंतर कंडेन्सेशन होतं, देन प्रेसिपिटेशन होतं. ठीक आहे, रन ऑफ होतं. रन ऑफच्या सोबत बिलकुल जे आहे जर समजा इनफिल्ट्रेशन झालं तर इनफिल्ट्रेशन म्हणा बिलकुल, आणि मग कंटिन्युएशनमध्ये जर असेल तर कंटिन्युएशनमध्ये इव्हॅपोरेशन होतं. सब सरफेस रन ऑफ बिलकुल होतं, सब सरफेस म्हटलेलं आहे. ठीक आहे, एक प्रकारे बिलकुल. प्रेसिपिटेशन, सब सरफेस रन ऑफ, पुन्हा पुन्हा यांनी शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, एक बघूया कंटिन्युएशनमध्ये, बघूया दुसऱ्या कंटेक्समध्ये बघूया. सब सरफेस रन ऑफ, आता जर सिक्वेन्स असा काही विचारलं नाही, जस्ट इन्क्लूड आहे की नाही बस, सिक्वेन्शियली सांगा किंवा इंडिकेट करा, कुठल्याच प्रकारचं काही स्टेटमेंट काही क्लिअर करत नाही. सरफेस रन ऑफ जनरली असते, प्रेसिपिटेशन असते. सब सरफेस रन ऑफची जर गोष्ट केली बिलकुल तर तुमच्याकडे सब सरफेस रन ऑफ. ठीक आहे, सरफेस रन ऑफ आणि सब सरफेस रन ऑफ दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे बिलकुल. तर इट्स सरफेस अँड इट्स युअर सब सरफेस. इव्हॅपोरेशन ऑब्विसली होते, सरफेस रन ऑफ, प्रेसिपिटेशन, इव्हॅपोरेशन, सरफेस रन ऑफ, सब सरफेस रन ऑफ बिलकुल. ठीक आहे, तो इव्हॅपोरेशन पण आहे, सब सरफेस पण आहे, आणि तुमच्याकडे सरफेस पण आहे. नाव द क्वेश्चन इज कुठल्या प्रकारचा सिक्वेन्स नाही, काहीच नाही. आता आपल्यालाच कन्सिडर करायचं आहे की एक प्रकारे कुठल्या प्रकारे बिलकुल जो आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी बिलकुल मिळेल. ठीक आहे, एक प्रकारे. सो इव्हॅपोरेशन तर होणारच आहे. बेसिक्स तुमचा बिलकुल जो आहे सायकल आहे त्याच्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की त्याच्यामध्ये होणार नाही बिलकुल. इव्हॅपोरेशन होईलच, कंडेन्सेशन होईलच, दिलं तर ठीक, नाही दिलं तर नाही. प्रेसिपिटेशन होणारच, रेनफॉलच्या, हेलच्या, स्नोच्या फॉर्ममध्ये बिलकुल. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे बिलकुल जे आहे इनफिल्ट्रेशन होईल. आता इनफिल्ट्रेशन्स मोस्टली मेन्शन केलं, आय थिंक त्यांनी बिलकुल जे आहे नाही केलं, जसं काही ठिकाणी प्रेसिपिटेशन्स मेन्शन करून दिलेलं आहे. ठीक आहे, अँड देन इनफिल्ट्रेशन टू ग्राउंड फ्लो द सॉइल ॲज सब सरफेस फ्लो और डिस्चार्ज ॲज बिलकुल जो आहे सरफेस रन ऑफ, इव्हॅपोरेशन्स आणि मग इव्हॅपो ट्रान्सपिरेशन्स वगैरे दिलेले आहे. बघा क्वेश्चन एवढा भयंकर आहे, आन्सर की जरी आलेली आहे पण तुम्हाला सिक्वेन्स हवा आहे, सिक्वेन्स नको आहे. ठीक आहे, कंटिन्युटी हवी, कंटिन्युटी न हवी, काय नेमकं हवं आहे क्वेश्चनमध्ये हे क्वेश्चनच क्लिअर करत नाही आहे. इन्क्लूड आहे की नाही बस एवढं सांगा. अरे बाबा कुठल्या कंटेक्समध्ये इन्क्लूड आहे किंवा कुठल्या कंटेक्समध्ये इन्क्लूड नाही आहे. ठीक आहे, एक प्रकारे कुठलाही प्रश्न. इव्हॅपोरेशन होतं बिलकुल होतं, सरफेस रन ऑफ, प्रेसिपिटेशन, सब सरफेस बिलकुल जे आहे रन ऑफ, सगळं काही होतं बिलकुल. आता सिक्वेन्स जर घ्यायला गेलो तर इव्हॅपोरेशन नंतर डायरेक्टच बिलकुल जे आहे पहिले प्रेसिपिटेशन होतच ना, कंडेन्सेशन होईल. ठीक आहे, कंडेन्सेशन ऑप्शनमध्ये नाही आहे, कंडेन्सेशन नाही आहे तर प्रेसिपिटेशन होईल. मग प्रेसिपिटेशन तर पण सिक्वेन्समध्ये नाही आहे मग. ठीक आहे, एक प्रकारे सरफेस रन ऑफ दिलाय, मग प्रेसिपिटेशन दिलाय, सिक्वेन्स मॅच नाही होत. इव्हॅपोरेशन दिलेलं आहे, ठीक आहे, सरफेस रन ऑफ दिलेला आहे, त्याच्यानंतर प्रेसिपिटेशन देतोय, पुन्हा मॅच नाही करत. इव्हॅपोरेशन दिलेलं आहे, नंतर सरफेस रन ऑफ दिलेला आहे, आणि सब सरफेस रन ऑफ दिलाय. आता कुठेच काही धड सिक्वेन्स लागत नाही ना, काहीच नाही. या क्वेश्चनची आन्सर की आहे आणि ऑप्शन 1 करेक्ट दिला आहे. कुठल्या बेसिसवर करेक्ट दिलेला आहे, कुठल्या कंटेक्समध्ये दिला आहे, कुठल्या बुक्स थ्रू दिलेला आहे काही माहित नाही. फक्त हायड्रोलॉजिक सायकलमध्ये जनरली हे इन्क्लूड आहे की नाही फक्त एवढं विचारलं आहे. तर आय थिंक इथली प्रत्येकच गोष्ट ओके तुमच्या हायड्रोलॉजिक सायकलमध्ये इन्क्लूड आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन जर नाच विचारले तर बरे राहील. ठीक आहे, आणि या प्रश्नावर जो आपला 1 डे क्रॅश कोर्स ऑफलाईन मोडमध्ये झाला होता रिसेंटली, आय थिंक तिथे आपण डिटेल डिस्कशन पण केलं. जे लोक प्रेझेंट होते त्यांना माहीत आहे. ठीक आहे, आणि कुठून अशा प्रकारचे क्वेश्चन्स आणलेले आहेत हे सुद्धा माहिती आहे. हाय नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52 ज्यामध्ये विचारलं द अदर टर्म यूज फॉर ग्राउंड वॉटर फ्लो मॅप. अगेन जी गोष्ट शेवटी म्हटली आहे ती, हा पण एक प्रकारे बघा याच्यावर पण जे लोक होते ऑफलाईनमध्ये
बॅचमध्ये, त्यांना माहिती आहे काय गडबड आहे या प्रश्नासोबत सुद्धा बिलकुल. टर्म आयसो कंटूर्स मॅप्स जर तुम्ही म्हटलं कशाला म्हणता, कंटुरिंग, एलिव्हेशन्स, ठीक आहे, इक्वल एलिव्हेशन मॅप, आयसोपॅक म्हणजे इक्वल थिकनेसवाला मॅप. नंतर फ्ल्युड्रॉलिक मॅप. फ्ल्युड्रॉलिक मॅप नावाचा कुठलीच टर्म जिओलॉजीमध्ये पण नाही आहे, हायड्रोलॉजीमध्ये पण नाही आहे आणि हायड्रोजिओलॉजीमध्ये पण नाही आहे. काय झालेलं आहे, हा आहे HY हायड्रॉलिक मॅप. हे जी इथे टर्म झालेली आहे हे OCRची मिस्टेकमुळे. ठीक आहे, सगळ्या कंपनीचे OCRs येतात. गुगलचं स्वतःचं ऑन स्क्रीन बिलकुल जे आहे तुमचं रेकॉर्डिंग म्हणा किंवा बाकीचे म्हणा, ठीक आहे, एक प्रकारे सो किंवा मायक्रोसॉफ्टचं म्हणा, कोणीतरी कुठेतरी. आणि डाटा जर तुम्ही बघत असाल तर हा खूप ओल्ड डाटा आहे, नियरली 2012च्या अगोदरचा जस्टच्या त्याच्या ऑप्शनवाला कोणीतरी कुठल्या तरी एक रॅन्डम बुक ज्याचा कुठेच काही संबंध नाही बिलकुल. याचा संबंध तुम्हाला UPSC सोबत लागेल. जे होते ऑफलाईनमध्ये त्यांना माहिती आहे, आपण लाईव्ह म्हणजे बघितलंही आहे कुठून कुठून हे क्वेश्चन्स आलेले आहे प्रकारे. तर फ्लायड्रॉलिक मॅप नावाची कुठलीच टर्म नाही आहे. असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की कुठल्या बुकमध्ये कुठल्या पेज नंबरवर आहे, जेणेकरून मी सुद्धा स्वतःला करेक्ट करून घेईन या गोष्टीसाठी. ठीक आहे. सो जनरली खूप सारे बिलकुल जे आहे OCRs असतात. जनरली त्याच्यापैकी कुठल्या ना कुठल्या OCRने काहीतरी एक मिस्टेक केली आहे, तिथे Hला FL थोडंसं बिलकुल जे इंडिकेट केलेलं आहे, म्हणजे रेकॉग्नाइज केलेलं आहे. आणि हे जे कॅरेक्टर रेकग्निशन इथे चुकलेलं आहे, हे 2012च्या अगोदरपासून चुकून 2024 पर्यंत कंटिन्युएशनमध्येच आहे. हास्यास्पद बाब ही आहे की MPSCच्या पेपरमध्ये ज्या कुठल्या फॅकल्टीद्वारा हा प्रश्न काढण्यात आला त्यांना असंही वाटलं नाही की इथे करेक्शन करावं. MPSCच काय, MPSCच्या व्यतिरिक्त इव्हन UPSCमध्ये सुद्धा हा प्रश्न आलाय. जर तुम्ही सर्च केलं तर बरेचशा एक युनिट जे ऑफलाईन 1 डे क्रॅश कोर्ससाठी होते GSDAच्या, त्यांना माहीत आहे एक युनिव्हर्सिटी सुद्धा आहे महाराष्ट्रामध्येच बिलकुल. त्यांच्या MSCच्या जे की त्यांचे युनिट पेपर्स असतात त्याच्यामध्ये जसच्या तसे बिलकुल जे आहे हे ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही जर चेक केला बिलकुल हा वर्ड जसच्या जर टाका, तुम्हाला सगळं काही माहीत पडून जाईल. आणि येणारे पेपर पण कुठून निघणार मग ते पण अंदाज येऊन जाईल बिलकुल. ठीक आहे, याच्यावर आपण आय थिंक डिटेल चर्चा ऑलरेडी केलेली आहे. सो कुठल्याच फॅकल्टीला एवढी मेहनत घ्या नाही वाटली का की ज्या छोट्याशा स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा एरर आहे, ॲक्च्युली जो एरर आहे ठीक आहे तो चेंज करावा. या नावाची खरंच टर्मही आहे की नाही आहे ते बघावी, किंवा जसच्या तसंच बिलकुल कॉपी पेस्ट करून टाकावं. ठीक आहे, त्यांनी कॉपी पेस्ट केलं तर सगळं काही चालते, पण स्टुडंटनी जर केलं तर इगो हर्ट होऊन जाते. हे थ्रूआउट द पूर्ण आपल्या जिओलॉजीमधलं एक काळं सत्य आहे. ठीक आहे, कम्प्लिटली. सो हा भयंकर प्रकार तुम्हाला ज्यांनी बघितला ठीक आहे लास्ट वीक बिलकुल त्यांना माहीत आहे की कम्प्लिटली सगळ्या मेजरली. आणि हेच रिझन आहे की आम्ही जनरली मॉक टेस्ट सजेस्ट करत नाही, इंटरनेटवरचे MCQ सजेस्ट करत नाही बिलकुल. ठीक आहे, कुठले MCQचे बुक्स आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही वाचा, आम्ही जनरली सजेस्टच करत नाही बिलकुल. ठीक आहे, मोस्ट कॉमनली बिलकुल खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि इथेच नाही, याच्या व्यतिरिक्त जे बरेचसे एरर्स आहेत त्याच्याबद्दलही बिलकुल. याच्यापेक्षा भयंकर एरर तर RPSCमध्ये आहे. प्रत्येक दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या बिलकुल जे आहे एरर्स वगैरे मिळून जातील. लास्ट आहे पोटेन्शियोमेट्रिक मॅप्स बिलकुल. तो हो, तुमच्याकडे जो पोटेन्शियोमेट्रिक मॅप्स आहे त्यालाच जनरली आपण ग्राउंड वॉटर फ्लो मॅप सुद्धा म्हणतो. ही गोष्ट खरी आहे. एवढ्यादा रिपीट आलेला बिलकुल हा क्वेश्चन्स आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये. ठीक आहे, जनरली जे थर्ड पार्टी ब्लॉगिंग वेबसाईट असतात ज्यांना मार्किंग सिस्टम करायचं काही घेणं नाही, तिथे जनरली तुम्हाला हे एरर्स इझिली मिळून जाऊ शकतात. आणि या एररमुळे बरेचसे स्टुडंटचे ठीक आहे मार्क्स सुद्धा कट होतात, कारण क्रॉस चेक ते सुद्धा करत नाही बिलकुल. कुठतरी वाचलंच ते रॅन्डम क्वेश्चन्स ऑनलाईन बिलकुल सॉल्व्ह करतात. अच्छा, ऑप्शन A दिला आहे का वेबसाईटवर तर ते पण A समजतात, पण बुक वाचायला कोणीच तयार होत नाही बिलकुल. वाचतील तर एकच बुक वाचतील, मल्टिपल बुक वाचायला कोणी तयार होत नाही बिलकुल. अशामुळे बरेच जणांना असं वाटतं की हां आपण 100% तर तयारी केलेली आहे, पण एक्झाममध्ये प्रश्न तसे आलेच नाही. कारण एक्झामिनेशन जे लोक कंडक्ट करतात त्यांची ती डिमांडच नाही आहे. ठीक आहे, ऑप्शन 4 जे आहे ते आहे इथे करेक्ट. हा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53 ज्यामध्ये विचारलेले आहे की वॉटर दॅट हॅज बीन आउट ऑफ कॉन्टॅक्ट विथ द ॲटमॉस्फिअर फॉर अन ॲप्रिसिएबल पार्ट ऑफ द जिओलॉजिकल पिरियड, त्याला तुम्ही काय म्हणता? जुवेनाईल, कोनेट, मॅग्मॅटिक किंवा बिलकुल जे आहे मिट्युरेटिक वॉटर, नेमकं तुम्ही कुठलं पाणी त्याला बिलकुल जे आहे म्हणता. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली डिटेलमध्ये आपण म्हणू शकतो, पण तुम्हाला शॉर्टमध्ये देऊन सांगतो. ठीक आहे, दिस इज नथिंग बट तुमचं
कोनेट वॉटर आहे. तो वॉटर दॅट हॅज बीन आउट ऑफ द कॉन्टॅक्ट विथ द ॲटमॉस्फिअर फॉर ॲट लीस्ट अन ॲप्रिशिएबल पार्ट ऑफ द जिओलॉजिकल पिरियड, जशाच्या तसंच स्टेटमेंट्स तुम्हाला मिळून जाईल, त्याला तुम्ही कोनेट वॉटर म्हटलेलं आहे. ज्युएनाइल यानी की रिसेंट यानी की यंग, ठीक आहे, एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता. सो न्यू वॉटर, यंग वॉटर. ओके. मॅग्मॅटिक वॉटर. आता मॅग्मॅटिक वॉटर बद्दल बरेच जण खूप जास्त कन्फ्यूज होतात, कारण हायड्रोजिओलॉजी सुरू असते, वॉटर वॉटर डोक्यात येते, इग्नियस पेट्रोलॉजी, मॅग्मा, मॅग्मॅटिक कन्स्टिट्युएंट्स हे डोक्यातच नसते, तिथे H2चा प्रेझेन्स असते, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते, हे ऍक्सेप्ट करायला कोणी तयारच नसते. तर बऱ्याच वेळा मॅग्मॅटिक वॉटरला ऍक्सेप्टच नाही करत स्टुडंट्स, किंवा अशा प्रकारचं पाणी पण असते. ठीक आहे. तो वर्ड, तो शब्द कुठल्या कंटेक्समध्ये वापरला आहे, कशा फॉर्ममध्ये त्याचा वापर होतो आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. मॅग्मॅटिक वॉटर इज वॉटर डिराइव्ड फ्रॉम मॅग्मा. मॅग्मापासून पाणी येतं म्हणजे काय? मॅग्मामध्ये वॉटर प्रेझन्स आहे का? तर हो, वेपर्सच्या फॉर्ममध्ये H2O जे आहे ते डिझॉल्व फॉर्म वगैरेमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. इग्नियस पेट्रोलॉजीमध्ये गेलं तर समजते एक प्रकारे. नाही तर बरेच जण असं असतं की ते रॉंग स्टेटमेंट आहे, असं काही नसते प्रकार. ओके. वेअर द सेपरेशन इज डीप द टर्म प्लुटॉनिक वॉटर इज अप्लाइड. पण प्लुटॉनिक वॉटर जनरली खूप ओल्ड टर्म आहे, रिसेंटली आता एवढी जास्त काही ती वापरण्यात येत नाही. म्युट्युरेटिक वॉटर म्हणजेच वरतून पडणारं, म्हणजे पावसाचं पाणी साध्या भाषेमध्ये, बिलकुल ठीक आहे. तर म्युट्युरेटिक वॉटर, म्युट्युरेटिक ठीक आहे, म्हणजे रेन वॉटर. तर रेन वॉटर तर सायकलमध्ये असतं ना, ठीक आहे, कम्प्लिटली बिलकुल. तर ते कनेक्टेड आहे, ॲटमॉस्फिअरमध्येच असतं बिलकुल ते. कोनेट वॉटर ते तुमच्या जमिनीमध्ये खूप दफन झालेले जे सेडिमेंट्स आहेत त्याच्या पोरमध्ये अटकून बसलेलं पाणी बिलकुल, तर ते तुम्ही कोनेट वॉटर म्हणता. तो ऑब्व्हियसली ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये ते कधी येणारच नाही, ग्राउंड वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण ॲटमॉस्फिअरच्या नाही बिलकुल. ऑप्शन 2 जो आहे तो इथे कनेक्ट बरोबर आहे. हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54, ज्यामध्ये विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. तर भरपूर क्वांटिटी आहे, याच्यावर पण आपण आय थिंक डिटेलमध्ये ऑफलाईनचं आपण वन डे क्रॅश कोर्स घेतलेला आहे GSD साठी, अपकमिंग एक्झामसाठी, तिथे आपण डिटेल याच्यामध्ये बघितलेलं आहे. बऱ्याचशा हायड्रोजिओलॉजीमध्ये किंवा तुमचे जिओफिजिक्समध्ये काही कसे पॅरामीटर्स असतात, काही प्रॉपर्टीज असतात, ज्याच्या डायमेन्शन्सबद्दल बरेचदा प्रश्न विचारलेले आहेत. बरेचदा म्हणजे असं नाही की DGMमध्येच विचारलेला आहे असा काही प्रकार नाही आहे, गेटमध्ये पण येतं, ठीक आहे, CPETमध्ये पण येतं, IIT JAMमध्ये, DUमध्ये, बऱ्याचशा एक्झाम्समध्ये जनरली विचारतात. ट्रान्समिसिव्हिटी, हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी, कंप्रेसिबिलिटी, स्टोरेज कोएफिशियंट, याच्यापैकी जनरली कशाला डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणजे डायमेन्शन्स नाही आहे, म्हणजे MLT 000 आहे, ठीक आहे, जनरली. सो जनरली MLT 000चं मिनिंग जनरली बिलकुल याच्यामध्ये जे आहे ते स्टोर ॲक्टिव्हिटी. नाव द क्वेश्चन इज स्टोर ॲक्टिव्हिटी, तो ऑप्शनमध्येच नाही आहे, तर ऑब्व्हियसली त्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल. तर ते जे स्टोरेज कोएफिशियंट आहे, जर तुम्ही पुस्तक वाचत असाल, बुक्स वाचत असाल, तर त्यालाच तुम्ही स्टोर ॲक्टिव्हिटी म्हटलेलं आहे. बाकी सगळ्यांना ठीक आहे, MLT म्हणजे आपले आपले डायमेन्शन्स आहेत, यांनी डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हटलेलं आहे. तर भरपूर असतात डायमेन्शनलेस क्वांटिटीज, ठीक आहे. स्टोरेज ॲक्टिव्हिटी आहे, पोरोसिटी आहे, स्पेसिफिक यील्ड आहे, रेनॉल्ड्स नंबर आहे, रिलेटिव्ह रफनेस आहे, ट्रान्समिटिव्हिटी रेशोज असतात, आणि याच्या अगोदर ह्या गोष्टी विचारल्या सुद्धा आहे. ओके. स्टोरेज ॲक्टिव्हिटी तर दिल्ली युनिव्हर्सिटी 2015मध्ये ऑलरेडी विचारून चुकलेले आहेत, किंवा त्याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे असे आहेत की जे डायमेन्शनलेस असतात. तर डिफरंट कंटेक्समध्ये इव्हन कधी कधी डायरेक्ट डायमेन्शन सुद्धा तुम्हाला विचारण्यात आलेले आहे, बिलकुल ठीक आहे. तर हा काही नवीन पार्ट नाही आहे क्वेश्चन विचारण्याचा. ऑप्शन 4 जो आहे तो आहे ते करेक्ट. ओके. अगेन बेसिक क्वेश्चन, सम ऑफ स्पेसिफिक रिटेन्शन आणि स्पेसिफिक यील्डला काय म्हणतात? तर त्यालाच तुम्ही पोरोसिटी म्हणता. आय थिंक काइंड ऑफ रिपीटेड क्वेश्चन म्हणू शकता. हा DGM आहे ना, डायरेक्टर जनरल ऑफ माइन्सचा. GSDAचा जो 2013चा क्वेश्चन पेपर, आय थिंक त्याच्यामध्ये आय थिंक 50 और 51 और नियर बाय असेल, जिथे हा सेम क्वेश्चन आय थिंक आलेला आहे, मे बी. ठीक आहे. स्पेसिफिक यील्ड आणि स्पेसिफिक रिटेन्शन ची ॲडिशन म्हणजेच पोरोसिटी.
N is porosity, SY is specific yield, and SR is specific retention. हा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56 ज्यामध्ये विचारला की सॉलिड ग्रॅनाइट कशाचं एक्झाम्पल आहे. ॲक्विफ्यूज ॲक्वा वॉटर फ्युज्ड. ठीक आहे, होतं का तर कम्प्लिटली हो, करेक्ट आहे. ग्रॅनाइट इज अ बेस्ट एक्झाम्पल बिलकुल जो आहे ॲक्विफ्यूज. ठीक आहे, पोरस पण नाही आहे आणि परमिएबल पण नसतो बिलकुल. ॲक्विटार्ड ॲक्वा म्हणजे वॉटर विल रिटार्ड बट स्लोली. बिलकुल कधी असतं जेव्हा लिक्विड ॲक्विफर राहतं बिलकुल तेव्हा. ॲक्वा क्ल्यूड विच विल कम्प्लिटली इन्क्ल्यूड म्हणजे तो पोरस तर आहे बट नॉट परमिएबल, पण तो इन्क्लूड होतोय पण जाऊ नाही देत बिलकुल, जसं की क्ले किंवा बिलकुल जो आहे शेल. आणि ॲक्विफर ॲक्वा विल कम्प्लिटली फ्लो मीन्स पोरस पण आहे आणि परमिएबल पण आहे म्हणजे सँडस्टोन. ठीक आहे, ऑप्शन 1 जो आहे तो करेक्ट आहे ग्रॅनाइटसाठी. बघूयात नेक्स्ट वन. हाय नेक्स्ट क्वेश्चन नंबर 57 ज्यामध्ये विचारला की विच ऑफ द फॉलोइंग जिओलॉजिकल मीडिया हॅव द हायेस्ट इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी. सँडस्टोन डॉमिनेटेड एरियाची हायेस्ट इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी असते का. सँडस्टोनमध्ये पोर्स असतात पण आता कम्पॅरिझन करायचं आहे. मॅच्युअर कास्ट, आता कास्टमध्ये मोठ्या मोठ्या केव्ज असतात लाईमस्टोनच्या. ठीक आहे, कम्पेअर टू द मी जर सँडस्टोन घेतलं, सँडस्टोनमध्ये पोर्स आहे, पाणी इंटरकनेक्टेड पोर्स थ्रू बिलकुल जाईल. हा मोठा तुमचा कास्ट एरिया ज्याच्यामध्ये इंटर कॅव्हन्स केव्स. ठीक आहे, एक प्रकार बिलकुल जो आहे कनेक्टेड जे की तुमचे पार्ट आहे ते सगळे काही असणार. तर इथे इनफिल्ट्रेशन जास्त होईल की इथे इन्फिल्ट्रेशन जास्त होईल. तुम्हाला कंपॅरिझन विचारलाय ना. ग्रॅनेटिक टर्म तर होणारच नाही. शेल डॉमिनेटेड एरियामध्ये कमी होईल बिलकुल, कम्पॅरेटिव्हली कमी होईल कम्पॅरिझनमध्ये. आता दोघांमध्ये सगळ्यात जास्त म्हटलं तर ऑब्व्हियसली मॅच्युअर जो कास्ट. मॅच्युअर का, कारण कॅव्हन्स केव्स ठीक आहे प्रायमरी सेकंडरी केव्स तिथे तयार झालेले असतात म्हणून ऑब्व्हियसली तिथे जास्त प्रमाणात तुम्हाला इन्फिल्ट्रेशन बघायला मिळेल. ओके, ऑप्शन 2 जो आहे तो आहे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके, हाय नेक्स्ट क्वेश्चन ज्यामध्ये विचारलाय क्वेश्चन नंबर 58 ज्यामध्ये विचारलाय की अन ॲक्विफर हॅज द क्रॉस सेक्शनल एरिया तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, 800 मीटर स्क्वेअर दिलेला आहे आणि हायड्रॉलिक ग्रेडियंट दिलेला आहे तुम्हाला. हायड्रॉलिक ग्रेडियंट ठीक आहे इधर DH बाय DL फॉर्ममध्ये किंवा ऑर मध्ये त्यालाच तुम्ही आय म्हणता. ठीक आहे, 0.01 डिपेंड करते की कुठल्या सिच्युएशनमध्ये क्वेश्चन बनतो, काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार. इफ वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम द ॲक्विफर ॲट द रेट दिलेला आहे. रेट आहे म्हणजे तो डिस्चार्ज आहे. डिस्चार्ज आहे म्हणजे क्यू आहे 8 मीटर क्यूब पर सेकंड. हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी ठीक आहे म्हणजे के इन ॲक्विफर यू हॅव टू कॅल्क्युलेट. तर तुमच्याकडे एरिया आहे, डिस्चार्ज आहे. ठीक आहे, DH बाय DL आहे. तो सिम्पली यू कॅन यूज द फॉर्म्युला डिस्चार्ज इक्वल्स टू KIA रिलेशन. ओके, डिस्चार्ज इज 8, के कॅल्क्युलेट करायचं आहे. I 0.01, ए 800 आहे. ठीक आहे, सिम्पली याला सॉल्व करा. ओके, 1 2 मीन्स के मल्टिप्लाइड बाय 8. ओके, सो 8 हा मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होऊन जाईल. 8 बाय 8 1. सो हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी जी तुमची ऑब्व्हियसली मीटर पर सेकंडमध्येच आहे ती आलेली आहे तुमची 1 मीटर पर सेकंड. ठीक आहे, ऑप्शन 1 जो आहे तो इथे करेक्ट. हाय नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59 ज्यामध्ये विचारलं लेअर ऑफ अनफ्रॅक्चर्ड बेडरॉक. बेडरॉक आहे त्याच्यामध्ये फ्रॅक्चर्ड नाही आहे. ठीक आहे, मीन्स एक हार्ड कॉम्पॅक्ट रॉक आहे असं म्हणू शकतो ना. फ्रॅक्चर नाही आहे म्हणजे तो हार्ड आहे, कॉम्पॅक्ट रॉक आहे म्हणजेच अनफ्रॅक्चर्ड आहे. स्लोपिंग ॲट द सेम अँगल ॲज द लँड सरफेस. आता लँड सरफेस
हॉरिझॉन्टल पण होऊ शकतं, लँड सरफेस टिल्टेड पण होऊ शकतं, आणि त्याच्यावरती तुमच्याकडे हा हार्ड रॉक आहे. स्लोपिंग अँगल मेन्शन नाही केलाय ना, तर यू हॅव टू जस्ट इमॅजिन. ओके, अशा कंडिशनमध्ये द ॲक्विफर रिचार्ज काय होईल? ॲक्विफर रिचार्ज डिक्रीज होईल का, इन्क्रीज होईल का? रेअरली कॉज एनी इफेक्ट, ऑलमोस्ट कम्प्लिटली एलिमिनेटेड. बिलकुल हार्ड आणि कॉम्पॅक्ट रॉक आहे, पाणी जाणार का त्याच्यामध्ये पहिले हे समजून घ्या. बिलकुल ठीक आहे, अनफ्रॅक्चर्ड आहे ना एक प्रकारे. जर त्याच्यामध्ये पाणीच जाणार नाही, पोरोसिटी जर त्याची खूप कमी असते, डिक्रीज सुद्धा होणार नाही, इन्क्रीज सुद्धा होणार नाही. बिलकुल रेअरली कॉज एनी इफेक्ट टू बिलकुल ॲक्विफर रिचार्ज असं होऊ शकतं. ऑलमोस्ट कम्प्लिटली एलिमिनेट किंवा तुम्ही म्हणू शकता म्हणजे येणारं पाणी कम्प्लिटली एलिमिनेट द ॲक्विफर रिचार्ज. तर ॲक्विफर त्याच्यात रिचार्ज होणार नाही. ग्राउंड वॉटर जे काही सप्लाय थ्रू ॲडजस्टमेंट जे काही आहे ते होऊ शकतं. बिलकुल ठीक आहे. रेअरली कॉज एनी, रेअरलीचं काय म्हणजे कुठल्या ना कुठल्या मिनिमम कंडिशनमध्ये एक प्रकारे ॲक्विफर रिचार्ज होईलच का? बिलकुल. तर कंडिशन दिलेली आहे ऑलरेडी. ठीक आहे, तुमच्याकडे अनफ्रॅक्चर्ड, आणि असं नाही की होतं वरती असं काही कंडिशन नाही आहे. बिलकुल खाली पण तुमच्याकडे अनफ्रॅक्चर्ड रॉक राहू शकतो. ठीक आहे, हा ग्राउंड स्लोप आहे, हा तुमच्याकडे अनफ्रॅक्चर्ड रॉक आहे खालीच. तर पाणी पर्क्युलेट होणार नाही ना, जाणारच नाही, तर खाली जे काही ॲक्विफर आहे तो रिचार्ज होणारच नाही. तर दॅट कम्प्लिटली एलिमिनेट. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 60 ज्यामध्ये विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट म्हटलं आहे. बस या शब्दावर लक्ष ठेवायचं, ट्रू नाही, खरी गोष्ट यापैकी कुठली नाही आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट इल्ड गुड डिस्चार्ज टू डग वेल्स, ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे? तर ठीक आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट इल्ड गुड डिस्चार्ज टू डगवेल, तर ही गोष्ट खरी आहे. त्यांनी म्हटलंय की नॉट ट्रू. ठीक आहे, एक प्रकारे फॉल्स असली पाहिजे. फॉल्स आहे का? नाही आहे, त्यांना फॉल्स वाला हवाय. गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ डिस्ट्रिक्ट्स, इथे जो सँडस्टोन आहे दॅट सँडस्टोन आर जॉइंटेड अँड फ्रॅक्चर्ड अँड पॉझेसेस सेकंडरी पोरोसिटी. बिलकुल ठीक आहे, एक प्रकारे गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ डिस्ट्रिक्ट पॉझेसेस and form moderate to good aquifer. Sandstones are jointed and fractured and possesses secondary porosity. ही गोष्ट खरी आहे, पण त्यांना काय हवंय? फॉल्स वाला, नॉट ट्रू. बिलकुल. द ओल्डर alluvium below the 80 meter in अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव अँड धुळे डिस्ट्रिक्ट इज नॉट व्हेरी प्रोडक्टिव्ह. ठीक आहे, एक प्रकारे. सो अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव आणि धुळे डिस्ट्रिक्ट, धुळे आहे ना हो, यंगर alluvium up to the 80 meter depth contain 2 to 4 permeable granule zones of 1 to 10 meter thickness only. The older alluvium below the 80 meter is not very productive. Is not very productive. ही गोष्ट खरी आहे ना, नॉट व्हेरी प्रोडक्टिव्ह आहे. पण त्यांचं काय म्हणणं आहे? ही गोष्ट खरी आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की नॉट ट्रू वाला स्टेटमेंट सांगा. बिलकुल. आता एकच उरलेलं आहे लास्टवालं. धुळे, नागपूर अँड अमरावती डिस्ट्रिक्ट आर हायली प्रोडक्टिव्ह. द वर्ड इज हायली प्रोडक्टिव्ह ड्यू टू द प्रेझन्स ऑफ हायड्रोजिओलॉजिकल युनिट सच ॲज इंटरट्रॅपियन्स, बाग अँड लॅमेटा बेड. बिलकुल सॉरी, इन्फ्राट्रॅपियन, नॉट इंटरट्रॅपियन. ठीक आहे, एक प्रकार. बिलकुल. सो ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे बघूया. बिलकुल. तर धुळे, नागपूर अँड अमरावती डिस्ट्रिक्ट हायड्रोलॉजिकली नॉट व्हेरी इम्पॉर्टंट ड्यू टू लिमिटेड ऑकरन्स. तर जनरली लिमिटेड ऑकरन्समुळे जनरली ती इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, इन्फ्राट्रॅपियन किंवा बाग बेडमुळे नाही. सो ऑप्शन 4 जे आहे, जे स्टेटमेंट ज्या प्रकारे वापरलं आहे ते कम्प्लिटली ऑब्व्हियसली बिलकुल जे करेक्ट नाही आहे, नॉट ट्रू, आणि हेच खरं नाही आहे. ऑप्शन 4 जे आहे ते नॉट ट्रू साठी करेक्ट आहे. तर हे होते तुमचे क्वेश्चन नंबर 41 to 60. रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत ते बघूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये.